हाय, मी माधुरी होममेकर मधू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज ना मी दुपारपासून व्हिडिओ शूट करायला चालू केलं होतं. सकाळी थोडं बिझी असल्यामुळे सकाळचं शूट करू नाही शकली. तर दुपारचं चहा ठेवलं आणि बाहेर कोणीतरी आवाज दिला म्हणून बाहेर बघायला गेली आणि इकडे येऊन बघते तर काय, चहा पूर्ण उतू गेलेला होता. बायकांना ना जेवढा चहा उतू जाण्याचं टेन्शन येत नाही ना, तेवढं हे गॅस साफ करावं लागेल याचं सगळ्यात जास्त टेन्शन येत असतं. चला असो, मग आपला चहा डिवाईड केला, दोन्ही कपामध्ये अर्धा अर्धा कप चहा काढून घेतला आणि आपला चहा एन्जॉय केला. आणि ही माझी थोडी झाडे तुम्हाला दाखवणं तर बनतंच आहे. ही झाडे मी अजून व्यवस्थित लावून घ्यायची आहे, फक्त मी झाडे आणून ठेवत आहे. आणि आज मार्केटला गेली होती तेव्हा मी अजून मार्केटमधून ही 5 झाडं घेऊन आली. आणि खरं सांगू त्या 5ही झाडांची नावं मला अजिबात माहिती नाही ना. हा झाड कसला आहे तर मला अजिबातच माहिती नाही, पण खरंच बघा ना, पाहायला किती सुंदर दिसतो आहे ना. फक्त छान दिसतात म्हणून मी 5ही झाडं आज घेऊन आलेली आहे. त्यानंतर आली आपल्या किचनमध्ये. मुली माझ्या क्लासला गेल्या होत्या, 4चा त्यांचा क्लास असते. त्या शाळेतून आल्यानंतर त्यांचे जेवण डबे वगैरे सगळे घासायचे बाकीच असतात, ते सगळं मी घासून घेतलं आणि थोडं किचनचं काम होतं ते आटपवून घेतलं. मुली शाळेतून आल्यानंतर ना घर पूर्ण अस्ताव्यस्त करून घेतात. ते नसेपर्यंत घर एकदम स्वच्छ असतं, पण ते आल्यानंतर घर पूर्ण ॲज इट इज झालेलं असतं. तसं जास्त गोंधळ त्या घालत नाही कारण त्यांचं रूम वर असल्यामुळे जास्त नाही, पण होतच आहे लहान मुलांचं घर म्हटलं की. त्यानंतर सायंकाळची झाडझूड वगैरे केली, कपडे वगैरे काढून घेतलेत आणि मुलींच्या कपाटांमध्ये त्यांचे कपडे लावून ठेवले. म्हणजे कसं होतं ना की सकाळी त्यांना कपड्यांसाठी मम्मी हा दे मम्मी तो दे असं होत नाही. म्हणजे मी खाली स्वयंपाक करत टिफिन बनवत असली तरीसुद्धा त्या मम्मी मला हा मिळत नाही तो मिळत नाही असं होत नाही, म्हणून मी ॲज इट इज त्यांचे कपडे त्यांच्या जागेवर ठेवून देते. पण मुलींचं कपाट म्हटलं की तुम्ही किती पण आवरून ठेवा, लगेच दुसऱ्या दिवशी तो ॲज इट इज केला जातो. तरीसुद्धा मी दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड ना त्यांचा कपाट ठीक करत राहते. पण शेवटी लहान आहेत त्या सध्या, त्यामुळे आवर तेवढी करत नाही, पण हळूहळू मी त्यांना ते सुद्धा शिकवत आहे. त्यानंतर यांचे कपडे प्रेससाठी प्रेसच्या जागेवर ठेवून दिलेत आणि नंतर मी तुम्हाला सायंकाळचा ना माझं थोडं व्ह्यू दाखवते. बघा किती छान ग्रीनरी झालेली आहे ना आमच्याकडे. आम्ही भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये राहतो आणि इथे बघा माझ्या घराच्या बाजूलाच किती छान असं मस्त वातावरण. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. त्यानंतर परत आपल्या किचनमध्ये आली. माझा ना एक असतं, मुली घरी नसताना ना मला असं वाटतं माझं म्हणजे घराची जेवढी कामं आटपायची असतात तेवढी मी आटपवून घेते. कारण ना माझ्या मुलींचा नेहमी एकच प्रश्न असते, मम्मा तू आमच्यासोबत ना वेळच नाही घालवत. काय आहे ना, मागच्या 1 वर्षापासून जेव्हापासून आम्ही आमचं घराचं काम चालू होतं ना, खूप बिझी रुटीन चालू होतं. त्यामुळे कसं झालं ना की त्यांना त्याच्याकडे तेवढं लक्ष नाही झालं, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मम्मी आपल्यासोबत राहतच नाही. म्हणून मी आता यावर्षी तरी असं डिसाईड केलं आहे की आपण मॅक्सिमम त्या घरी नसताना आपले कामं आटपवून घ्यायची आणि बाकी वेळ त्यांच्यासोबत राहायचं. तर मी तेच करत असते. सकाळी त्या शाळेत जातात तेव्हासुद्धा आपली मॅक्सिमम कामं आटपवत असते आणि त्या ट्युशनला गेल्या त्यावेळेवर. तर आज सायंकाळच्या जेवणाची सुद्धा मी लगेच तयारी पण करत होती. आज तसं काही खास नाही, सगळ्यांना आज खायचं होतं बेसन. तर म्हटलं चला आज मस्त बेसन भात करूया. आमच्याकडे भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये याला बेसन म्हणतात, तुमच्याकडे आय थिंक त्याला पिठलंसुद्धा म्हणत असणार किंवा दुसरं काही म्हणत असेल. चला तर मग या पिठलं भात खायला. तेवढ्या वेळातच मुलीसुद्धा ट्युशनमधून आल्या होत्या आणि येताना मी यांना सांगितलं होतं की भाजीचं घेऊन याल. मग ते भाजीचंसुद्धा घेऊन आले होते. हे घरी असलेत की हे जातात मुलीला घ्यायला आणि हे नसलेत की मग मला जावं लागतं. सगळं भाजीचं मी या प्रकारे नाही का व्यवस्थित करून घेतलं. पण कसं आहे, मला माझ्या मोठ्या मुलीचं एक्झामसुद्धा होतं, त्यामुळे मला तिचं प्रिपरेशनसुद्धा घ्यायचं होतं. त्यामुळे सगळं भाजीचं ॲज इट इज व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायला मुळीच वेळ नव्हतं माझ्याकडे. मग मी काय करते ना, अशा वेळेस नेहमी मार्केटमध्ये मी जाईन तर मी किंवा हे गेले तर यांच्या पिशवीतसुद्धा ज्या प्रकारे मी पॉलिथिन टाकून ठेवत असते. म्हणजे भाजीवाल्या दादाला म्हणायचं की मला ह्या सेपरेट पॉलिथिनमध्ये सगळं टाकून दे. म्हणजे काय होतं ना की घरी आल्यानंतर आपल्याला एक भाजीचं निवडत बसावं लागत नाही. फक्त जर आपल्याला वेळ नसेल तर आपण ॲज इट इज हे पॉलिथिन्स फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला निवांत वेळ असतो तेव्हा आपण हा सगळा भाजीचा निवडून वगैरे ठेवत असतो. माझं तर सेम रुटीन आहे, कारण भाजीचा सहसा सायंकाळीच आणला जातो आणि सायंकाळी जर भाजीचा निवडत बसलो तर मग आपल्याला दुसऱ्या कामांना वेळ होत असते. म्हणून मी या प्रकारे पॉलिथिनमध्ये ठेवत असते. फक्त कांदे आणि बटाटे वेगळे करून घेते, बाकी सगळं भाजीचं पॉलिथिनमध्ये ॲज इट इज भरून ठेवलं. टोमॅटो वगैरे सगळे धुवून स्वच्छ ठेवले होते आणि खूप काकडी वगैरे एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलं असतं, कारण त्यांना ओपन ठेवलं की ते चिमले जातात म्हणून.
आणि येताना बनानासुद्धा घेऊन आले होते आणि मुलींची फरमाईश होती की मम्मा बनाना शेक बनवून पाहिजे. माझ्या मोठ्या मुलीला तसं बनाना शेक आवडत नाही, पण लहानला आवडतं. मग तिच्यासाठी 1 ग्लास पटकन बनाना शेक बनवून दिलं. आणि हो, तुम्ही बघत असंच मला ना खूप हात धुवायची सवय आहे. कुणाकुणालाही खाण्याची सवय आहे बरं? कमेंटमध्ये नक्की सांगाल. थोडं काही झालं की हात पुसायचं, थोडं काही झालं की हात धुवायचं आणि पुसायचं. माझं किचनमध्ये एक घाणेरडीच सवय मला एक लागलेली आहे, पण असो. तिच्यासाठी पटकन थोडासा बनाना शेक बनवून दिला ग्लासमध्ये. तिने बनाना शेक पिला, आपला बनाना शेक एन्जॉय केला. आणि मोठीला आवडत नाही, तिला फक्त रॉ बनाना खायचं होतं. मग लहानसाठी बनाना शेक बनवून दिला मी आणि मोठीला बनाना खायला दिलं. तसं त्यांचं स्कूलचं क्लासेस नाही आहे, फक्त मी त्यांना एक अबॅकस क्लासेस म्हणून लावून दिलेले आहे. स्कूलच्या क्लासेसला ते नाही जात, त्यामुळे त्यांचं स्कूलचं पूर्ण जो वर्क असतं ना ते माझ्यावरच असतं. हे घरी असले तर हे मदत करतात त्यांचे म्हणजे अभ्यास वगैरे घ्यायला, पण ते नसले की वर्क माझ्यावर असतं. आज आहे ना नेमकं बाहेर जायचं होतं, त्यामुळे आणि तिचं एक्झाम पण होतं. म्हटलं चला आपल्यालाच पटापट करून तिचं एक्झाम घ्यायची आहे. मग तिला बनाना शेक वगैरे देऊन दिला. आणि 2 दिवसापासून ना तिला थोडं कफ पण आहे. नाही म्हटलं, पण मुलींच्या जिद्दीपुढे काय, मग द्यावंच लागलं शेवटी. आणि इथे माझी मोठी मुलगी आली, तिने पण आपला बनाना खाऊन घेतला. आणि थोडं घरातलं आवरून झालं की मग थोडं ना माझ्याकडे अर्धा तास असतो, तर मग मी काय करते ना, त्या अर्ध्या तासामध्ये मुलींसोबत थोडं आमच्याच कॉलनीमध्ये वॉक करून येत असते. जास्त वेळ नाही, वेळ मिळाला तर जाते, अदरवाईज नाही जात. पण ज्या दिवशी मला वेळ असला त्या दिवशी मी नक्कीच त्यांच्यासोबत थोडा वेळ बाहेर फिरायला वगैरे जात असते. म्हणजे कसं ना, त्यांनाही थोडं बरं वाटतं की चला मम्मा आपल्यासोबत फिरते, आणि त्याच्यासोबत आपल्याला कॉलनीतल्या बायकासुद्धा मिळून जातात. मग त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी होत असतात. तिकडून आल्यानंतर काय करतो ना, हातपाय वगैरे धुवून घेतले आणि बाहेर जाओ अथवा नको जाओ. पण ना माझी एक आजी म्हणायची की नेहमी झोपताना पाय धुवून झोपायचं आणि दिवाबत्ती लावताना सुद्धा पाय धुवून झोपायचं. तर इथे मी पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले, केस वगैरे थोडे आपले विंचरून घेतले. आणि दिवाबत्तीची वेळसुद्धा झालेली होती. आणि खरं सांगू 6:45 झालेली आहे सध्या. पण बघा ना, आमच्याकडे इतका उजेड आहे आता, पण कुणी म्हणणारच नाही की दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. असं म्हटलं चला दिवाबत्ती लावून घ्यायची आणि नंतर मुलीचा अभ्यास घ्यायचा आहे. म्हणून मी इथे माझी पूजा वगैरे आटोपून घेतली. आणि माझं देवघर तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. अगदी सिंपल आहे, जास्त मी डेकोरेट केलेलं नाही आहे देवघराला, अगदी सिंपल बनवलेलं आहे. ते तुळशी वृंदावनसुद्धा दाखवलं. आणि बघा ना बाहेर किती उजेड आहे ना सध्या, तरी कुणी म्हणणारच नाही की आता 7 वाजलेले आहेत म्हणून. 6:45 झालेले आहे. मी इथे दिवा वगैरे सगळं माझं लावून घेतलं आणि तुळशीला नमस्कार वगैरे केला. आणि नंतर म्हटलं चला यांचं थोडंसं अभ्यास घेऊया. तर मी वर आली, मुलींचा अभ्यास वगैरे घेतला. तिचं उद्या सोशलचं पेपर होतं, म्हणून तिला मला सोशलचं समजावून द्यायचं होतं. थोडी तशी ती सेल्फ स्टडी करते, पण थोडे बहुत तिला डाऊट असतात, त्यामुळे मग मला तिला थोडं समजावून द्यावं लागते. लहानचं मात्र पूर्ण अभ्यास मलाच घ्यायला लागते. लहान कोणी असे कार्टून आहेत ना आमच्याकडे. माझी लहान मुलगी म्हणजे खूपच कार्टून आहे. माझा सगळं त्रास देण्याचं काम म्हणजे तिचा एकटीचा असतो. माझी मोठी मुलगी खरंच खूप शांत आहे, पण लहान थोडी आहे चंचल. जेवताना सुद्धा बघा ना, ती जागेवर स्थिरसुद्धा बसत नाही. स्कूलमधून सुद्धा तिची एकच प्रॉब्लेम असते की मॅडम ही स्थिर बसत नाही. असो, जेवताना ती खुर्चीवर सुद्धा स्थिर बसून राहिली नाही, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मग आम्ही सायंकाळी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. तितक्यात हे आलेच होते, म्हटलं चला जेवण पण करून घेऊया. जेवण वगैरे केलं आणि आपलं नेहमीचं काम किचन आवरून घेतलं. किचन आवरतपर्यंत यांनी तिकडे दूध वगैरे सगळं गरम करून घेतलं होतं. आणि हो, मी भांडे ना रात्रीच ही रॅक लावलेली आहे ना, ह्या रॅकमध्ये रात्रीच भांडे लावून ठेवत असते. ही मी ओल्या भांड्यांसाठीच रॅक स्पेशली लावून घेतलेली आहे. या ऑप्शनमध्ये आजकाल सगळे GTPT लावतात, पण GTPTच्या ऑप्शनमध्ये मी साधी रॅक लावून घेतलेली आहे. त्यानंतर यांनी दूध गरम करून घेतलं होतं. सगळ्यांनी मिळून दूध एन्जॉय केलं आपलं. तर इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला कसलेही क्वेश्चन असतील तर मला कमेंट करून सांगा. कुठलं सजेशन द्यायचं असेल ते सुद्धा सांगू शकता, कारण माझ्या व्हिडिओमध्ये बरेच मिस्टेक्स असणार. सो चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी माझी शेवटी सगळ्यात क्लीन किचन. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.